21 वर्षाच्या माधुरीचं लग्न झालं, पण लग्नाच्या 3 दिवसातच तिच्या नवऱ्याचं निधन झालं. तसे लोक तिला अपशकुनी पांढऱ्या पायाची बोलायला लागले. मग तिच्या भावाने तिचं दुसरं लग्न 4 मुलांच्या बापासोबत लावून दिलं. माधुरीला पण असं वाटायला लागलं की ती खरंच अपशकुनी आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री ती तिच्या दुसऱ्या नवऱ्याला म्हणाली, तुम्ही माझ्याजवळ येऊ नका, नाहीतर माझी वाईट सावली तुमच्या अंगावर पडेल. पण नवऱ्याने तिचं काही ऐकलं नाही. दुसऱ्या दिवशी मात्र तिला धक्काच बसला, कारण समोर तर आम्ही असं ऐकलं आहे की ही मुलगी खूप अपशकुनी आहे. पहिले लग्न झालं आणि लग्नाच्या 3 दिवसातच तिने तिच्या नवऱ्याला खाल्लं. तिच्या अपशकुनीपणाने तिच्या नवऱ्याला पण सोडलं नाही. ही जेव्हा जन्माला आली तेव्हा स्वतःच्या आईला गिळून बसली. माधुरीच्या सासूने लग्नात आलेल्या बायकांच्या तोंडून हे सगळं ऐकलं. तशी ती त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिली आणि म्हणाली, तुमच्या बोलण्याचा अर्थ काय? ती मुलगी काही अपशकुनी आहे? तशी ती बाई त्यांच्या जवळ आली आणि त्यांच्या कानात काहीतरी बोलायला लागली. माधुरीची सासू जसजसं त्या बाईचं बोलणं ऐकायला लागली तसा तिच्या चेहऱ्यावरचा रंग सोडायला लागला. पण आता काहीच होऊ शकत नव्हतं, कारण आता त्यांच्या मुलाचं लग्न माधुरीसोबत झालं होतं. त्या तर खुश होत्या, कारण त्यांच्या वयस्कर मुलाचं लग्न एका कमी वयाच्या सुंदर मुलीसोबत झालं होतं. ती विधवा होती म्हणून काय झालं? बघताना एकदम नाजूक आणि कुमारी वाटत होती. पण तिच्याबद्दल आता हे काय ऐकायला मिळत होतं? तिची वहिनी तर बोलली होती की तिचा पहिला नवरा एका अपघातात मेला होता. त्यांना तर हे माहीतच नव्हतं की लग्नाच्या 3 दिवसातच तिचा पहिला नवरा मेला होता आणि ती विधवा झाली होती. माधुरीची पाठवणी छान धूमधडाक्यात झाली, पण पाठवणीच्या अगोदर तिची वहिनी तिच्या कानात म्हणाली की तुझ्या वाईट सावलीने जर या माणसाला पण गिळून टाकले तर परत माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. तुझ्या दादाला त्याचा संसार आहे, आमच्या मुलांचं भविष्य बघायचं आहे आणि माझ्या नवऱ्याकडून माझ्या काही अपेक्षा आहेत, ज्या आता मला पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे तुझ्यासाठी हेच चांगलं आहे की तू काहीही करून तुझं आयुष्य तुझ्या नवऱ्याच्या घरात काढ. तुझा हा नवरा पण मेला तर माझ्या घरात यायची गरज नाही. वहिनीचं बोलणं ऐकून माधुरीचं मन दुःखी झालं. भीती आणि दुःख तिच्या मनात घर करून बसलं होतं. पाठवणीच्या वेळी तिची वहिनी आशीर्वाद द्यायचे सोडून हे सगळं तिला बोलत होती. अगोदरच घाबरलेलं मन अजूनच घाबरायला लागलं होतं. तिने भरल्या डोळ्यांनी भावाकडे बघितलं. तसा तिचा भाऊ पुढे आला, तिला मिठी मारली आणि म्हणाला, कुठल्या गोष्टीची काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस. काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग, मी तुझा भाऊ आहे आणि प्रत्येक पावलावर तुझ्यासोबत उभा आहे. आयुष्याच्या कुठल्याही वळणावर स्वतःला एकटी समजू नकोस. भावाने डोक्यावर हात ठेवला तशी माधुरी जोरात रडायला लागली. हा तिचा एकच सहारा होता, त्याच्यामुळे ती तिचं सगळं दुःख विसरून जात होती. आईवडिलांच्या नंतर भाऊ तिचा आधार होता. पाठवणी होऊन माधुरी तिच्या सासरी आली. घरात येताच त्या लहान मुलांनी तिला मिठी मारली. तिचा दुसरा नवरा मिडल क्लास फॅमिलीमधला होता. जास्त श्रीमंत किंवा जास्त गरीब नव्हता. पगार चांगला होता, त्यामुळे घरात कशाचीही कमी नव्हती. तिच्या नवऱ्याचा पहिला मुलगा 12-13 वर्षांचा होता, म्हणजे माधुरीपेक्षा 8-9 वर्षांनी लहान होता. त्याच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांनी तिला मिठी मारलेली बघून ती घाबरली. पण नंतर तिने हळूच त्या मुलांच्या डोक्यावरून हात फिरवला. आता हेच तिचं आयुष्य होतं. ती या मुलांपासून तोंड फिरवू शकत नव्हती. याच मुलांसाठी तिच्या नवऱ्याने तिच्याशी लग्न केलं होतं आणि ही गोष्ट तिला चांगलीच माहीत होती. ती स्वतः अनाथ होती, वहिनीचे अत्याचार सहन करत होती, पण भाऊ तिच्यावर खूप प्रेम करत होता. तिने भावाला कधीच वहिनीबद्दल तक्रार केली नव्हती. तिला असं वाटत नव्हतं की तिच्यामुळे तिच्या भावाचं घर बर्बाद व्हावं, त्यामुळे ती कायम शांत राहत असायची. आता या लहान मुलांना बघून तिला त्यांच्या दुःखाचा अंदाज येत होता. तेवढ्या सगळ्यात लहान मुलगा घाबरून बाजूला जाऊन उभा राहिला. ते बघून तिने हळूच त्या मुलाला तिच्या जवळ बोलावले. इकडे ये बाळा. पण त्याने मान हलवून नकार दिला, म्हणून ती स्वतः त्याच्या जवळ गेली. तो लहान मुलगा घाबरून मागे सरकायला लागला. तसे तिने त्याला प्रेमाने मिठी मारली आणि त्याच्याकडे बघत म्हणाली, मी तुमची नवीन आई आहे. तुम्हाला माहीत नाही का
तिचा नवरा लांब उभा राहून सगळं बघत होता आणि तिची सासू तिच्याकडे बघत होती. तिला आशा नव्हती की माधुरी तिच्या सावत्र मुलांना एवढ्या लवकर आपले मानेल आणि मनातून खूप खुश होती. त्यांच्या मनातली सगळी भीती खूप लांब निघून गेली होती. तो लहान मुलगा म्हणाला, तुम्ही माझ्या सावत्र आई आहात आणि सावत्र आई खूप वाईट असते. मुलांना खूप मारते, त्यांना खायला देत नाही आणि उन्हात उभे करते. त्या 5 वर्षाच्या निरागस राहुलने तिच्याकडे बघून डोळे बंद करून म्हणाला. माधुरीने त्याला जवळ घेऊन मिठी मारली आणि म्हणाली, मी फक्त तुमची आई आहे. सख्खी किंवा सावत्र असं काहीच नसतं. मी तुम्हाला कधीच मारणार नाही. फक्त तुम्हाला सगळ्यांना माझ्याशी मैत्री करायला लागेल. असं म्हणत तिने हात पुढे केला तसा राहुल खुश झाला आणि तिचा हात पकडला. तिची सासू, जी त्यांच्या मुलाला तिच्या जवळ जाण्यापासून थांबवायचं होतं की तिच्या जवळ जाऊ नकोस, नाहीतर तिची वाईट सावली तुझ्यावर पडेल, पण आता तिच्याकडे बघून ती गप्प बसली. पण नंतर मुलाला बाजूला घेऊन जाऊन माधुरीबद्दल तिची बहिणी आणि तिथल्या बायका बोलत असलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्या कानावर घातल्या. आईचं बोलणं ऐकून अशोक फक्त ठीक आहे एवढंच म्हणाला. माधुरीला तिच्या नवऱ्याच्या अशोकच्या खोलीत नेऊन बसवलं. मनात भीती घेऊन माधुरी बेडवर बसली होती. तिचं काळीज जोरजोरात धडधडत होतं. वयाने एवढा मोठा असणाऱ्या नवऱ्याचा स्वभाव माहीत नाही कसा आहे आणि माझी अपशकुनी सावली माहीत नाही माझं हे नवीन घर बसू देईल का नाही. डोळ्यात पाणी घेऊन ती सारखी सारखी देवाची प्रार्थना करत होती की देवा, यावेळी काही चुकीचं किंवा वाईट घडू देऊ नकोस. काही वाईट घडलं तर ती तिच्या बहिणीच्या जवळ परत कशी जाईल आणि जगाला कशी तोंड दाखवणार. तिच्या वाईट सावलीने अगोदरच किती नाती गिळून टाकली होती. आता तिला अजून काही कमवायचं नव्हतं. ती मनात विचार करत होती. तेवढ्यात दार उघडून अशोक खोलीत आला. त्याने एक गिफ्ट माधुरी समोर ठेवलं. तिने ते गिफ्ट उघडलं तर त्यात एक सुंदर अंगठी होती. ते बघून तिच्या डोळ्यात पाणी आलं. थँक्यू म्हणून तिने मान खाली घातली. अशोकने तिचा हात पकडला आणि त्याच्या गालावर फिरवला. तिच्या अजून जवळ जायला लागला तशी माधुरी लगेच बेडवरून उठली, उभी राहिली आणि म्हणाली, प्लीज तुम्ही माझ्याजवळ येऊ नका. तिचं बोलणं ऐकून तिच्या नवऱ्याने प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितलं. तशी माधुरीने मान खाली घातली आणि म्हणाली, मी अपशकुनी आहे. माझी वाईट सावली या घरावर पण पडू नये. मी तुमची बायको आहे आणि तुम्ही या जगात माझा एकुलता एक आधार आहात. मला तुमचं नुकसान झालेलं बघायचं नाही. असं म्हणत ती रडायला लागली. अशोकने उठून तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, माधुरी, असं काही नसतं. ती त्याला थांबवायचा प्रयत्न करत होती, पण अशोकने तिचं काहीच ऐकलं नाही. माधुरीने पण घाबरत सगळं स्वीकारलं होतं. पण तिला हे माहीत नव्हतं की येणारी सकाळ तिच्यासाठी कुठले कुठले नवीन झटके घेऊन येणार होती. दुसऱ्या दिवशी ती उठली तर तिचा नवरा तिच्या जवळ नव्हता. ती पळत खोलीतून बाहेर आली. तशी अचानक तिची पावले जागेच्या जागीच थांबली, कारण समोर जमिनीवर तर माधुरी लहानपणीपासूनच खूप सुंदर होती, पण तिचा जन्म झाल्यापासून तिच्यावर एक ठप्पा लागला होता, अपशकुनी असल्याचा. कारण तिचा जन्म होताच तिची आई तिला सोडून गेली होती. पण त्यावेळी जास्त यावर चर्चा झाली नाही, कारण बाळंतपणात कितीतरी बायका बाळांना जन्म देताच मरतात. ही काही नवीन गोष्ट नव्हती. तिच्या जन्माच्या वेळी पण सेम असंच झालं होतं. ती जसजशी मोठी झाली, बघणाऱ्या प्रत्येकाची नजर तिच्यावर थांबत असायची. बघणारे तिच्याकडे बघतच राहायचे. ती तिच्या थोरल्या भावापेक्षा 10 वर्षांनी लहान होती. खूप नवस करून ती या जगात आली होती आणि जिने तिला जन्म दिला ती तिला न बघताच या जगातून निघून गेली होती. भावाने आणि वडिलांनी तिला वाढवलं, सगळ्या वाईट नजरेंपासून सुरक्षित ठेवलं, जगातल्या सगळ्या सुखसुविधा दिल्या. आनंदात लाडात ती लहानाची मोठी झाली. शाळेत जायला लागल्यावर एका मुलीसोबत तिची खूप घट्ट मैत्री झाली. एक दिवस खेळत मस्ती करत असताना त्या दोघी झोक्यावर बसून मस्ती करायला लागल्या. तिची मैत्रीण खेळता खेळता झोक्यावरून खाली पडली आणि तिच्या डोक्याला खूप मोठी जखम झाली. माधुरी घाबरून तिच्याकडे बघत बाजूला उभी होती. तिच्यात हिंमत नव्हती तिच्या जवळ जायची.
आजूबाजूच्या मुलांनी शिक्षकांना बोलावले. शिक्षक पळत आली आणि तिला दवाखान्यात घेऊन गेले. पण जाताना रस्त्यातच त्या मुलीने जीव सोडला. तिची ती मैत्रीण तिच्या घरापासून थोड्या अंतरावर राहत होती. तिची आई माधुरीवर खूप प्रेम करत होती. पण जशी त्यांची मुलगी मेली, त्यांनी रागात माधुरीला लांब ढकलून दिलं आणि म्हणाली, तुझ्यामुळे माझ्या मुलीचा जीव गेला. तुझी वाईट सावली माझ्या मुलीला माझ्यापासून लांब घेऊन गेली. तू जन्मताच तुझ्या आईला गिळून टाकलंस आणि आता माझ्या मुलीला पण गिळून टाकलंस. त्या बाईच्या बोलण्याने गावात सगळीकडे भीती आणि माधुरीबद्दल तिरस्कार पसरला. गावातले सगळे लोक माधुरीला तिच्या मैत्रिणीच्या मृत्यूला जबाबदार धरायला लागले. सगळे असेच बोलायचे की परत एकदा तिची वाईट सावली कुणाला तरी गिळून बसली. खूप विचित्र परिस्थिती झाली होती. कुणीही तिला घरात येऊ देत नव्हतं आणि नाही तिच्याशी नीट बोलत असायचं. यामुळे माधुरी एकटी पडायला लागली. तिला एकटेपणापासून वाचवणारं कोणीही नव्हतं. वडील, भाऊ, घरात सगळ्या सुखसुविधा होत्या, पण आयुष्यात आई, बहीण आणि मैत्रिणींची उणीव कुणीही भरून काढू शकत नाही. माधुरी 13 वर्षांची झाली. तिच्या वडिलांना आणि भावाला घरात एका बाईची गरज जाणवायला लागली, जी माधुरीला आयुष्यात कसं राहायचं, कसं वागायचं ते शिकवेल. त्यासाठी तिच्या भावाने लग्न केलं. भावाने लग्न केल्यामुळे माधुरी खूप खुश होती. तिला वहिनीसोबत एक मैत्रीण पण मिळाली होती. तिची वहिनी तिच्यासोबत खूप चांगली वागायची. पण जोपर्यंत आजूबाजूच्या बायका त्यांच्या घरी येत नव्हत्या. नंतर त्या बायकाने तिच्या वहिनीची कान भरायला सुरुवात केली. सुरुवातीला तिची वहिनी सगळं शांत बसून ऐकत होती, पण नंतर तिला माधुरीचं अस्तित्व खटकायला लागलं. भावाच्या लग्नाच्या 1 महिन्यानंतर सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशी तिच्या भावाचा अपघात झाला. त्यामुळे तिच्या वहिनीला पूर्ण खात्री झाली की माधुरी अपशकुनी आहे. तेव्हापासून तिने तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. अजून तिचे वडील जिवंत होते, पण भावाच्या लग्नानंतर 2 वर्षात तिचे वडील पण तिला सोडून गेले. माधुरी एकटी पडली आणि अत्याचार सहन करत राहिली. एक दिवस तिच्या वहिनीला आई भेटायला आली आणि घरात आल्या माधुरीचा सामना झाला. 1 महिन्यानंतर त्यांचं पण निधन झालं. हा सगळा योगायोग होता, पण सगळ्यांनी त्याचा संबंध माधुरीसोबत जोडला. प्रत्येकजण तिला अशुभ मानायला लागलं. जेव्हा तिचं लग्नाचं वय झालं, तेव्हा तिच्या वहिनीने तिच्यासाठी कसं तरी स्थळ शोधलं आणि तिचं लग्न लावून दिलं. नशिबाचा खेळ बघा, तिचं सत्य तिच्या सासरच्या लोकांना कळालं नाही. नवरा पण चांगला निघाला, पण लग्नाच्या 3ऱ्याच दिवशी तिचा नवरा अचानक झटका आल्यामुळे मेला. आजूबाजूच्या बायका तिच्या सासरी शोकसभेला गेल्या होत्या आणि त्यांच्या तोंडातून माधुरी अपशकुनी असल्याचे सत्य तिच्या सासरच्या लोकांना समजलं. तिच्या सासरच्या लोकांनी नवरा मेल्याचा आरोप तिच्यावर लावला आणि तिला घरातून हाकलून दिलं. ती परत एकदा भावाच्या उंबऱ्यावर आली. वहिनीचे अत्याचार सहन करता करता तिला आता 2 वर्ष झाली. तिची वहिनी तिच्या भावासमोर चांगलं वागायचं नाटक करायची आणि त्याच्या माघारी तिच्यावर अत्याचार करत असायची. तिला मारायची, तिच्या मुलांना तिच्यापासून लांब ठेवायची. माधुरीला वाटायचं भावांच्या मुलांना जवळ घ्यावं, त्यांच्याशी खेळावं, पण वहिनीची भीती तिला हे सगळं करण्यापासून थांबवत असायची. नंतर तिच्या वहिनीने खूप प्रयत्न केला की तिच्यासाठी एखादं ठीकठाक स्थळ शोधावं, पण तिला ते मिळालं नाही. मग नाईलाजाने तिला 4 पोरांच्या बापासोबत लग्न करायला होकार द्यायला लागला. लग्नाची तारीख पण लगेच काढली. भावाने या स्थळाला नकार देण्याचा प्रयत्न केला, पण बायकोच्या बोलण्यापुढे तो शांत बसला. त्याची बायको म्हणाली, तुमच्या बहिणीबद्दल अफवा सगळीकडे पसरल्या आहेत, त्यामुळे चांगलं स्थळ तिला भेटणं अशक्य आहे. तिच्या भावाला यावर विश्वास नव्हता, पण बोलणाऱ्यांची तोंड तो धरू शकत नव्हता. त्यामुळे त्याने पण या लग्नाला होकार दिला आणि 21 वर्षाच्या माधुरीचं लग्न 4 मुलांच्या बापासोबत लावून दिलं. त्याची पहिली बायको मेली होती. ती बहुतेक पहिलीच नवरी होती जिला सासरी पाय ठेवताच नवऱ्याच्या 4 मुलांना हा विश्वास द्यायला लागला होता
की ती त्यांची सख्खी आई बनवून दाखवेल. माधुरीसाठी हे सगळं अशक्य नव्हतं. तिला घरातली सगळी कामं येत होती. फक्त गोष्ट ही होती की त्या मुलांनी तिचा स्वीकार केला तर ती एक चांगली आई बनवून दाखवेल. माधुरीने तिचं आयुष्य घालवण्याचा निर्णय घेतला आणि विचार केला की काहीही झालं तरी ती परत कधीच भावाच्या दारात जाणार नाही. याच मुलांना तिचं जग मानेल आणि तिच्या नवऱ्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत राहील. यासाठी तिने नवऱ्याला स्वतःपासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला तिच्या अपशकुनी आणि वाईट नशिबाबद्दल सगळं सांगितलं. पण तिच्या नवऱ्याने अशोकने या सगळ्या अफवा आहेत, असं काही नसतं असं म्हणत तिला त्याची बनवली. पण रात्र संपल्यानंतर जशी माधुरी झोपेतून उठली तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. ती सारखी सारखी हाच विचार करत होती की हे कसं काय शक्य आहे. तिच्या मनासारखा ती अशुभ असल्याचा विचार येत होता. ती मनात असून पण तिच्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकत नव्हती. तिला बघताच तिचा नवरा तिच्या जवळ आला आणि तिला मिठीत उचलून घेऊन गोल गोल फिरायला लागला. त्यासोबत तिच्याशी काहीतरी बोलत पण होता. पण माधुरीला तिचे कान बंद झाल्यासारखे वाटत होते. तिला नवऱ्याचा एकही शब्द ऐकायला आला नाही. ती फक्त उघड्या डोळ्यांनी बघत होती. ती अचानक चक्कर येऊन खाली पडली आणि काही वेळाने ती हळूहळू शुद्धीत यायला लागली. तिचं डोकं जड झालं होतं आणि तिला हलता पण येत नव्हतं. डोळे उघडले तर समोर अस्पष्ट चेहरे दिसत होते. नंतर सगळं स्पष्ट दिसायला लागलं. समोर तिची सासू टेन्शनमध्ये उभी होती. मुलं घाबरून एका बाजूला तिच्याकडे बघत उभी होती आणि तिचा नवरा खाली मान घालून तिच्या जवळ बसला होता. ती हळू आवाजात म्हणाली, मी कुठे आहे? मला काय झालं? तिचा आवाज ऐकून नवऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिच्या सासूने प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला आणि म्हणाली, काही नाही, तुला चक्कर आली होती. पण बाळा, तू असा कुठला विचार करत होतीस की तू चक्कर येऊन खाली पडलीस? माधुरीने इकडे तिकडे बघितलं आणि उठून बसण्याचा प्रयत्न केला. तसा नवऱ्याने आधार देऊन तिला उठवून बसवलं. मग हसत म्हणाला, अगं माधुरी, तू स्वतःला अशुभ बोलत होतीस, पण तू तर आमच्यासाठी लकी निघालीस. ती चकित होऊन नवऱ्याकडे बघायला लागली आणि हळू आवाजात म्हणाली, याचा काही अर्थ मला समजलं नाही. अशोक खूप आनंदात म्हणाला, मला प्रमोशन मिळालं आहे आणि नव्या एका प्रोजेक्टचा हेड बनवला आहे. कंपनीकडून एक नवीन गाडी आणि घरसुद्धा मिळालं आहे. आता तूच सांग, हे दुर्भाग्य आहे का सौभाग्य? तो आनंदात सगळ्यांना सांगत होता. सासूच्या डोळ्यात पण चमक आली. मुलं आनंदात टाळ्या वाजवायला लागली आणि माधुरी मनातल्या मनात देवाचे आभार मानायला लागली. तिच्या ओठांवर हलकं हसू होतं, जे खूप वर्षांनी आलं होतं. मनातून खूप मोठं ओझं उतरलं होतं. ती विचार करायला लागली की खरंच मी अशुभ असते तर आज हे सगळं घडलं नसतं. आज डोळ्यातून पाणी येत होतं, पण ते आनंदाचे, सुखाचे होते. तिने प्रेमाने नवऱ्याचा हात पकडला आणि म्हणाली, नशीब माझं, मी अशुभ नाही. माझ्यामुळे कोणी मेलं नाही. अशोक खूप प्रेमाने म्हणाला, मी तुला अगोदरच बोललो होतो की असं काही नसतं. या लोकांनी उठवलेल्या अफवा आहेत. देवाने तुला सुंदर रूप दिलं आहे आणि तुझं मन पण खूप स्वच्छ आणि साफ आहे. मग तुझ्यासारखी बाई अशुभ कशी असू शकते? तिची सासू प्रेमाने तिच्याशी बोलत म्हणाली, बाळा, तू आमच्या घरी लक्ष्मी बनून आली आहेस. तुझे पाय घरात पडताच आनंदाची बातमी ऐकायला मिळाली. त्यांचं बोलणं ऐकून माधुरीच्या मनाला शांती मिळाली. तिने देवाचे खूप आभार मानले आणि म्हणाली, आता मला कोणी अशुभ बोलणार नाही. संध्याकाळी जेव्हा ही आनंदाची बातमी तिच्या भावाला समजली तेव्हा तो आनंदात नाचायला लागला. त्याने फोन करून माधुरीचे अभिनंदन केले आणि म्हणाला, माधुरी, देवाने माझी प्रार्थना ऐकली, आणि फोन ठेवून दिला. नंतर तो त्याच्या बायकोकडे बघत म्हणाला, बघितले का, तू माझ्या बहिणीला अशुभ अपशकुनी बोलत होतीस, पण देवाने तिची लाज राखली. तू कायम तिच्यावर अत्याचार करत राहिलीस, पण आज ती तुमच्या सगळ्यांपेक्षा खूप नशीबवान ठरली. त्याच्या बायकोने लाजेने मान खाली घातली. तो खूप नरम आवाजात बायकोला म्हणाला, तू तिच्याशी प्रेमाने वाग. ती तुझी नणंद नाही तर तुझी लहान बहीण आहे. माधुरीच्या डोळ्यातलं पाणी पुसत तिचा नवरा म्हणाला,
मला वचन दे की इथून पुढे स्वतःला अशुभ बोलणार नाहीस. माधुरीने हळूच हसत होकार देत मान हलवली आणि म्हणाली, इथून पुढे कधीच नाही. आता मला समजलं आहे की सुख आणि दुःख देणं देवाच्या हातात असतं. माणूस स्वतः काहीच करू शकत नाही. त्यानंतर घरातलं वातावरण आनंदाचं झालं. माधुरीच्या चेहऱ्यावर चमक आली, जी कायम तिच्या नशिबात लिहिली होती, पण ती आज तिच्या चेहऱ्यावर दिसत होती.